नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील छायाविलास चौधरी, नेत्रतज्ञ तथा कवी. मित्रांनो, असं म्हणतात की काळाची पावलं ओळखायला हवीत आणि मग आपलं क्षेत्र निवडायला हवं. खरं पाहिलं तर मराठी चित्रपट सृष्टीची सुरुवात इथल्या मातीत झाली. दादासाहेब फाळकेंनी कोल्हापुरातून ती केली. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं आणि आम्ही नकळतपणे पुढच्या पिढीत मागे पडत राहिलो. पण ही काळाची योग्य पावले ओळखून आपण या क्षेत्रामध्ये अजून काय करू शकतो याचा परिपूर्ण विचार करून शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन एका तरुणानं पुण्यामध्ये एका मध्यवस्तीत नामांकित टॉवरमध्ये एक स्टुडिओ निर्माण केलाय. सिनेमाचं त्या स्टुडिओचं नाव आहे सिनेरा फिल्म स्टुडिओ. अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त लाईट्सचं टेक्नॉलॉजी सहित नॉलेज घेऊन केलेलं विशेष ठिकाणी रोपण, त्याचबरोबर अत्याधुनिक क्वालिटीचे कॅमेरे आणि तसाच एक शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेला स्टाफ, या सगळ्यांचा संगम म्हणजे गुणवत्तापूर्ण व्हिडिओची क्वालिटी, एडिटिंगची क्वालिटी आणि सभोवतालची क्वालिटी, बॅकग्राऊंड असेल, पडदे असतील, लाईट्स असेल, या सगळ्यांचा विचार करून एक यशस्वी असा फिल्म स्टुडिओ पुण्यामध्ये खूप चर्चेचा विषय झाला आहे. त्याचं नाव आहे सिनेरा फिल्म स्टुडिओ. या सिनेरा फिल्म स्टुडिओमध्ये अनेक कामं केली जातात. पॉडकास्ट असतील, तुमचं बिझनेस शूट असेल, तुमच्या डॉक्युमेंटरीज असतील, व्हॉइस ओव्हर असेल, या सगळीच कामं या ठिकाणी केली जातात. मी आवर्जून विनंती करेल की आमचे मित्र स्वप्नील वाटाणे यांनी हा जो भव्य दिव्य असा स्टुडिओ या ठिकाणी निर्माण केला आहे, त्या ठिकाणी जरूर व्हिजिट करा. तुमची काही कामं असतील तर अवश्य या एका मराठी तरुणाकडनं करून घ्या आणि आपणच मराठी माणसाला उद्योगामध्ये एकमेकाला मदत करून पुढे नेऊया. विना सहकार नाही उद्धार. त्यामुळे एकमेकांसोबत राहू आणि सिनेरा फिल्म स्टुडिओला नक्की व्हिजिट करू. थँक्यू.